या धावपळीच्या युगात तुम्हा आम्हाला देवाच्या रूपात भेटणाऱ्या डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण भेटणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर चंद्रकांत सहारे या सरांशी. सर नमस्कार. तुमच्याबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मी डॉक्टर चंद्रकांत पंढरी सहारे. मी पुण्यातल्या विश्वराज हॉस्पिटलमध्ये ॲज अ बालरोग तज्ञ म्हणून काम करतोय. माझं MBBS, DCH आणि DNB झालेलं आहे आणि मी गेले 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर प्रसूतीनंतर बाळाची कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे? प्रसूती झाल्यावर बाळ झालं किंवा मुलगी झाली, हे दोन्ही जरी झाले तरी पण त्या बाळाची काळजी घेणं आपलं कर्तव्य पडतं. आता त्या बाळाची काळजी कोणत्या पद्धतीने घ्यायची त्याला सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की त्या आईला डिलिव्हरीच्या आधी काही प्रॉब्लेम होता का? समजा त्या बाळाच्या आईला काही प्रॉब्लेम होता आणि बाळ प्रीमॅच्युअर झालं असेल किंवा कमी वजनाचं झालं असेल, तर बालरोग तज्ञ जे सांगतात NICU मध्ये वगैरे ऍडमिट करतात, त्याचं पिडियाट्रिशियन तुमचे जे सांगतात त्या पद्धतीने ट्रीटमेंट करायला पाहिजे. NICU मध्ये त्या बाळाची ट्रीटमेंट होते. समजा त्या बाळाला कावीळ असेल तर मग आपण त्या कावडसाठी फोटोथेरपी हे पण देऊ शकतो. आणि समजा एखाद्या बाळाला अँटीबायोटिक्स वगैरे लागत असतील तर अँटीबायोटिक पण आपण कंप्लीट कोर्स करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा बाळाला NICU मधून डिस्चार्ज केलाय किंवा तुमचं बाळ नॉर्मल आहे, मग त्याला घरी ठेवायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याला वॉर्म ठेवणं, गरम ठेवणं, त्याला थंड पडू न देणं, ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते. आपलं घर एक स्वच्छ करून ठेवायचं, त्याच्यामध्ये एक रूम व्यवस्थित करून ठेवायची. त्याच्यामध्ये फक्त बाळ आणि बाळाची आई आणि बाळाचे बाबा किंवा जे कोणी व्यक्ती त्या बाळाची काळजी घेत असतील त्यांनाच फक्त प्रवेश दिला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या बाळाला हात लावण्या अगोदर आपल्या बाळाला आपल्या हाताला व्यवस्थित स्टरिलाइज करणं गरजेचं असतं. हँड वॉश करणं किंवा स्टरिलायझेशनचा उपयोग करणं, ह्या गोष्टीची खूप गरज असते, कारण त्यामुळे बाळाला जंतू संसर्ग होऊ शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज की बाळाला स्तनपान करणं खूपच गरजेचं असतं. जर न्यूबॉर्न बेबी असेल तर त्याला दर 2 तासाला आपल्याला फीडिंग करायला पाहिजे, जेणेकरून त्या बाळाची शुगर कमी व्हायला नाही पाहिजे. स्तनपान करणं आईसाठी आणि बाळांसाठी दोघांसाठी पण खूप चांगलं असतं आणि आरोग्यासाठी लाभदायी पण असतं. आता स्तनपान किती वेळा करायला पाहिजे? काही बाळांना थोडं जास्त वेळ पण लागतं, काही बाळांना कमी प्रमाणात लागतं. पण ओव्हरऑल 4 अवर्सचा गॅप ठेवायला नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नको ठेवायला. 2 तास किंवा 1.5 तास अशा पद्धतीने ठेवायचं. ब्रेस्ट फिडिंग झाल्यावर आपण त्याला त्याच्या पोटातली जी गॅस असते, ढेकर काढणं खूप गरजेचं असतं. म्हणजे बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन त्याची ढेकर काढणं गरजेचं असतं. नंतर त्या बाळाला जास्त स्टिम्युलेट नाही करायचं. मालिश वगैरे करायला आणि अंघोळ करायला जे डॉक्टरांनी सांगितलेलं औषधं असतात किंवा साबण असतात किंवा तेल असतात तेच त्याच्याच हे करायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की मालिश करणं म्हणजे खूप रगडू मालिश करणं किंवा बेसन लावणं, ह्या गोष्टीची काहीही गरज नाही आहे. आणि त्या बाळाला खूप सारं प्रेम देणं ही आपली गरज असते. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडायला पाहिजेत. सर आता पावसाळा ऋतू चालू आहे. मग पावसाळ्यामध्ये कोणती आपण काळजी घेतली पाहिजे? पावसाळ्यामध्ये खूप सारे साथीचे रोग असतात. म्हणजे समजा डायरिया असो, लूज मोशन्स असो, फ्लू असो, टायफॉइड असो, हेपॅटायटिस असो, हे सगळे आजार खूप पसरतात. त्याच्यामध्ये लूज मोशन खूपच कॉमन आहे आणि लूज मोशनमध्ये बाळाचा मृत्यू देखील होऊ शकतो किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण करायला लागू शकतं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाला भिजू न देणं पावसामध्ये. बाळाला शक्यता कुठे असेल तर बाहेर अननेसेसरी जाऊ नका. बाळाला भिजू देऊ नका. भिजलं की लगेच त्याला कोरडं करा. अनदर थिंग इज की बाळाला हँड धुवायला बरोबर शिकवा. हात धुवायला शिकवायचं. स्टरिलायझेशन करणं शिकवा. म्हणजे जमिनीवर पडलेले कुठलेही पदार्थ खायचे नाही. जे जंतू फ्लाईज असतात किंवा बाहेर उघड्यावरचं खायचं नाही. ह्या गोष्टी आपल्याला बाळाला व्यवस्थित सांगायला पाहिजे. आपल्या घरात टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स नाही पाहिजेत. म्हणजे आता खूपच गरमी आहे आणि मग खूपच थंडी आहे असं पण नाही पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बाळाला त्याचं वॅक्सिनेशन जे असतं हेपॅटायटिसच्या अगेन्स्ट किंवा टायफॉइडच्या अगेन्स्ट ते करणं खूपच गरजेचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फ्लूचं वॅक्सिन. फ्लूचं वॅक्सिन हे दरवर्षी आपल्या बाळाला देणं खूपच गरजेचं आहे, कारण फ्लूच्या आजारामुळे बाळाचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून बाळाला दरवर्षी फ्लूचं वॅक्सिन देणं गरजेचं आहे. सर लहान बाळांचं वॅक्सिन कोणतं आणि ते कसे करावं? काय सांगू शकाल तुम्ही? आपल्या लहान बाळाला वॅक्सिनेशन करणं हे खूपच गरजेचं आहे.
आता सरकारने प्रत्येक बाळासाठी काही व्हॅक्सिन्स फ्रीमध्ये अवेलेबल करून ठेवले. ते तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळतील. त्याच्यामध्ये BCG नावाचं एक व्हॅक्सिन असतं. ते आपल्याला ट्युबरक्युलोसिस पासून प्रोटेक्ट करतं. हेपॅटायटिस बीचं असतं. ते कावीळ ब ह्या आजारापासून आपल्याला प्रोटेक्ट हे करतं आणि पोलिओचं ओरल डोस, ओरल पोलिओ आपण ज्याला म्हणतो ते. नंतर DPTचं एक व्हॅक्सिन असतं. रोटा व्हायरस असतं. PCV असतं आणि नंतर त्याचे जवळपास 3 डोजेस असतात. ते झाल्यावर मग टायफॉइडचे डोजेस असतात. हेपॅटायटिस Aचे डोजेस असतात. असे बरेचसे व्हॅक्सिन्स आहेत. तर त्या त्या पद्धतीने करायला लागतात. ज्या पद्धतीने तुमचे डॉक्टर तुम्हाला व्हॅक्सिनेशन सांगतील, त्या पद्धतीने तुम्हाला व्हॅक्सिनेशन करायला पाहिजे. सर, सुरुवातीला मी असं वाक्य बोलले, की देवाच्या रूपात डॉक्टर भेटतात. मग तुम्ही ऑन ड्युटीमध्ये असताना असा कोणता प्रसंग आहे जो तुमच्या लक्षामध्ये आहे? काय सांगू शकाल? एक दिवस मी ड्युटीवर असताना मला फोन आला, की म्हणजे जवळपास 1 तास दूर दौंड गावावरून एक पेशंट होता. तो खूप सीरियस होता आणि त्याला आपल्याकडे शिफ्ट करायचं होतं. तो मुलगा 9 वर्षाचा होता आणि त्यांनी स्कूलमधून एका व्हॅनमधून प्रवास करत असताना त्या मुलाने त्या स्कूलच्या व्हॅनमधून बाहेर उडी मारली. त्याच्यामुळे त्याच्या ब्रेनला दुखापत झाली. त्या हॉस्पिटलमध्ये तो खरंच खूप सीरियस होता आणि त्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे विश्वराजला पाठवायचं होतं. आता त्याला जेव्हा आम्ही इथे आणलं, तेव्हा त्या बाळाची कंडिशन खूपच खराब होती, क्रिटिकल होती एकदम आणि सगळ्या लोकांना असं माहीत झालं होतं, की तो एक्सपायर झालाय ऑलरेडी, डेथ झाला आहे. आम्ही पण बघितलं तेव्हा पेशंट ऑलमोस्ट क्रिटिकल कंडिशनमध्ये होता आणि नंतर डॉक्टरांची सल्लामसलत करून हे गेल्यावर आम्ही पेशंटवर लगेच ऑपरेट करायचा विचार केला आणि त्याला ओटीमध्ये शिफ्ट करून त्याचं सर्जरी करून ब्रेनमधलं रक्तस्राव बाहेर हे केला आणि त्या पेशंटचे प्राण कमीत कमी 10 दिवस PICU मध्ये ठेवल्यावर नंतर तो बेबी आपल्या घरी चांगल्या पद्धतीने जाऊ शकला. सर, या संदर्भात मला एक गोष्ट अशी जाणवते, की आम्हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये असा एक भ्रम आहे, की विश्वराज हॉस्पिटल हा जिथं गेलेला जीव माणसाचा परत येतो. हे वाक्य तुम्ही सांगितलं याच्यामधून खरं झालं हे आश्चर्यचकित आहे. सर, तुम्ही प्रसूतीनंतर ज्यावेळेस पालक काळजी घेतात किंवा काही गोष्टी पालकांकडून चुकल्या जातात, मग त्या संदर्भात पालकांनी कुठलं काळजी घेतली पाहिजे काय तुम्ही सांगू शकाल? माझं सगळ्या नवीन पालकांना फक्त एकच सांगणं आहे, की कुठल्याही अफवांना बळी पडू नका. सो काही बाळाला मध देणं, शुगर देणं किंवा त्या बाळाची टाळू भरणं ह्या गोष्टीची खरंच गरज नाही आहे. त्या बाळाला 6 महिन्यापर्यंत पाणी देणं पण गरजेचं नाही आहे. तर त्या बाळाला फक्त ब्रेस्ट फीडिंगची गरज असते आणि डॉक्टरांनी सांगितलेल्याप्रमाणे, की तुम्ही त्याला व्हॅक्सिनेशन द्या आणि त्याचं डेव्हलपमेंटल असेसमेंट जेव्हा-जेव्हा आपण व्हॅक्सिनेशन करतो तेव्हा करत असतो. म्हणजे बाळाची वाढ सर्वांगीण होत आहे की नाही, ह्या गोष्टी बघायला पाहिजे. डॉक्टरांवरती थोडासा विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने आपल्या बाळाची काळजी घ्या. एवढंच माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे. सर, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ज्यावेळेस 0 ते जन्मल्यापासून बाळाचं वय ते 0 ते 6 महिन्यापर्यंत असतं. तर आपल्या आईने बाळासाठी कोणता आहार दिला पाहिजे? हा माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला. आईने बाळासाठी फक्त ब्रेस्ट फीडिंग करायला पाहिजे. बाकी काहीही नाही. आणि आई मात्र सगळं खाऊ शकते. आईनी सगळ्यात जास्तीत जास्त खाणं तिच्या जेवणामध्ये घ्यायला पाहिजे. कारण ब्रेस्ट फीडिंग करताना कॅलरीची गरज असते, एनर्जीची गरज असते, प्रोटीन्सची गरज असते. कारण आई जे खाणार तेच बाळाला फिल्टर होऊन जाणार. त्याच्यामुळं आईने तिच्या आहारामध्ये कधीही कमी करायला नाही पाहिजे. उलटं 550 किलो कॅलरीज एक्स्ट्रा खायला पाहिजे. आणि बाळाला फक्त पहिल्या 6 महिन्यापर्यंत ओन्ली ब्रेस्ट फीडिंग. फक्त स्तनपान. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पाण्याचा थेंब सुद्धा नाही. पण सर, आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये की बाळ 3 महिन्यानंतर पुढे गेले किंवा 5 महिन्याच्या आतमध्ये बाळ असेल 3 आणि 5 महिन्याच्या या दरम्यानमध्ये प्रत्येक आपण घरामध्ये बघतो की बाळाचं वजन वाढण्यासाठी बिस्किट वगैरे, बटाटा वगैरे रॅश करून दिला जातो. ते योग्य आहे का? म्हणजे पालेभाज्या पण काही आई मुलाला देत असतात. मग ते योग्य आहे का? नाही, आता याच्यामध्ये सांगणं असं आहे खरं म्हणजे, की पहिले 6 महिने आपण बाळाला फक्त ब्रेस्ट फीडिंग करणार. 6 महिने झाल्यावर नंतर मग आपण बाळाला विनिंग सुरू करतो. विनिंग म्हणजे काय, की सॉलिड फूड सुरू करतो. सॉलिड फूड सुरू करण्याची एक पद्धत असते. म्हणजे ते डायरेक्टली आपण काही बटाटा किंवा असं काही देत नाही. त्याच्यामध्ये डाळीचं पाणी असतं, राईसचं पाणी असतं, ह्या गोष्टी आणि मग त्याची सॉलिडिफाय करणं म्हणजे थोडं जाड करणं आपण त्याला चालू हे करतो. वजन बाळाचं जे वाढणं असतं ते नैसर्गिक होऊ द्यायला पाहिजे. बाळाचं वेट जे आहे ते म्हणजे पहिल्या 3 महिन्यात दर महिन्याला 1 किलो, त्याच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये दर महिन्याला 500 ग्रॅम आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये दर महिन्याला 250 ग्रॅम अशा पद्धतीने वजन वाढत असतं. आईची आणि बाकीच्या लोकांची जी एक्स्पेक्टेशन असतात, की नाही माझं बाळ एकदम गुटगुटीत व्हायला पाहिजे किंवा काय तसं नसतं.
बाळाची ग्रोथ ही बाळाच्या सर्वांगीण आयुष्यावर अवलंबून असते. त्याच्यामध्ये तुमचं न्यूट्रिशन तर महत्वाचं आहेच, पण आईचं आणि बाबांचे जे जीन्स असतात ते पण खूप महत्वाचे असतात. तर बाळाचं जर वजन खूप जास्त प्रमाणात जर वाढलं, तर मात्र मग ब्लड प्रेशर, डायबिटीज हे सारख्या बिमारी त्या बाळाला लवकरच लागतात. म्हणजे 20 किंवा 25 याच्यामध्येच. आपल्याला ते नाही होऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळे बाळाचं वजन व्यवस्थित प्रमाणात ग्रो होत आहे की नाही, ते आपण पिडियाट्रिशियनकडनं चेक करून घ्यायला पाहिजे आणि अननेसेसरी गोष्टी बाळाला नाही द्यायला पाहिजेत. सरांनी आज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली. आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया.